एक तरुण मुलगा टेलिफोन बूथवर जातो आणि एक नंबर डायल करतो। टेलिफोन बूथचा जो मालक असतो तो त्या मुलाला बघत असतो। तो मुलगा आपल्या कामासाठी खूप प्रसिद्ध होता। तो एक नंबर डायल करतो काम मागण्यासाठी। तो फोन करतो आणि पलीकडून एक महिला फोन उचलते। तो मुलगा बोलायला सुरुवात करतो, मॅम तुम्ही मला जॉब देऊ शकता? मी खूप चांगल्या पद्धतीनं लॉनची कटिंग करतो। समोरची महिला स्पष्टपणे नकार देते। ती म्हणते की आमच्याकडे ऑलरेडी एक मुलगा आहे, तो खूप चांगल्या पद्धतीनं लॉनची कटिंग करतो आणि बगीचाची सुद्धा देखभाल चांगल्या पद्धतीनं करतो। त्यावर तो मुलगा म्हणतो की मला तुम्ही 1 महिन्याचे पैसे देऊ नका। 1 महिना माझं काम आवडलं तर मला कामावर ठेवा। पुन्हा ती महिला त्याला साफ नकार देते। बाहेर जो टेलिफोन बूथचा मालक बसलेला असतो तो हे सगळं ऐकत असतो। त्याला कामाची खूप गरज आहे हे त्यानं ओळखलेलं असतं। ती पलीकडची महिला त्याला कामावर ठेवण्यास वारंवार नकार देत होती। शेवटी मुलगा तिला म्हणतो, मॅम मी लॉन कटिंग सोबतच तुमच्या घराची साफसफाई देखील चांगल्या पद्धतीनं करून देईन। ती पुन्हा नकार देते आणि फोन ठेवून देते आणि तो मुलगा त्या महिलेने कामावर ठेवण्यास नकार दिल्यानंतरही हसत बाहेर पडतो। बाहेर टेलिफोन बूथचा मालक त्याला थांबवतो। तो त्या मुलाला म्हणतो की मला माहित आहे की तुला कामाची किती गरज आहे, मी तुला जॉब देऊ शकतो आणि त्या महिलेपेक्षा जास्त पगार सुद्धा देईन। तो मुलगा म्हणतो नाही, मला त्याची काहीच गरज नाही। त्यावर तो बूथचा मालक विचारात पडतो। तो त्या मुलाला म्हणतो की आताच तर तू त्या बाईला जॉब मागत होता आणि आता नाही म्हणतोस। त्यावर तो मुलगा काय म्हणतो ते लक्ष देऊन ऐका। ती बाई ज्या मुलाची गोष्ट करत होती नेहमी सांगत होती की आमच्याकडे एक मुलगा ऑलरेडी कामाला आहे, तो मुलगा मीच आहे। मी तर माझा परफॉर्मन्स चेक करत होतो। मी स्वतःला तपासत होतो की लोक माझ्या कामापासून समाधानी आहेत की नाही। त्या बाईने मला कामाला नकार देऊन माझ्या कामाची व्हॅल्यू अजून वाढवली। मित्रांनो, तुम्हालाही हेच करायचं आहे। आपलं काम मनापासून करायचं आहे, कारण लोक अशा लोकांना सोडत नाहीत, त्यांना गमावू इच्छित नाहीत। लोकांजवळ कितीही ऑप्शन असले तरीही लोकांना सोडायची इच्छा होणार नाही आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या कामावर प्रेम करता आलं पाहिजे। तुमच्या कामात स्वतःला झोकून देता आलं पाहिजे। आपल्या कामात इतकं नाव कमवा की कुणालाही ते काम करताना सर्वात आधी तुमची आठवण यायला पाहिजे। मित्रांनो, गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू नवीन गोष्टीसह। तोपर्यंत नमस्कार।